नर्मदे हर. नर्मदे हर. मी सौ साखरे नर्मदे हर या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करते. धन्यवाद. आपण आपला परिचय द्यावा. माझं नाव उदय त्र्यंबक जोशी. राहिला मी सदाशिव पेठेत, मूळचा पुण्याचाच. सदाशिव पेठेतच जन्म झाला. निंबाळकर तालीमजवळ वझे तालीम म्हणून आहे, त्या ठिकाणी माझा जन्म झाला. शिक्षण, शालेय शिक्षण 10वी SSC पर्यंत पूर्ण केलं. परिस्थितीमुळे पुढे शिकायची इच्छा होती पण शिकता आलं नाही. परंतु नोकरीच्या निमित्ताने नोकरी करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम इलेक्ट्रिशियनचा कोर्स केला. इलेक्ट्रिशियनचा कोर्स झाल्यानंतर जिथे नोकरी मिळेल त्या ठिकाणी नोकरी करत राहायचं. काम कुठल्या स्वरूपाचं याच्यामध्ये लाज बाळगायची नाही. जे काम असेल ते निष्ठेने आणि प्रेमाने हे करायचं, हे पहिल्यापासूनच ठरवलं होतं. आणि हे करत असतानाच थोडीशी सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली म्हटल्यानंतर हळूहळू राजकारणाकडे कल वळायला लागला. आमच्या भागामध्ये माझे जुने स्नेही शरदराव गोखले आणि आपल्या कोथरूड भागामधलेच नगरकर सराफ, हरिभाऊ नगरकर, या दोन विभूतींच्यामुळे मी थोडंसं राजकारणाकडे वळालो. 77ला आपल्याला आठवत असेल की अटलजींचं सरकार, हे जनता पार्टीचं सरकार हे सत्तेवरती आलं. आणि त्यावेळेला निर्णय घेतला की आपल्याला राजकारणामध्ये काम करायचं. कारण तो काळ राजकारणात काम करत असताना अतिशय वेगळा होता. मी आत्ताशी तुलना करणार नाही, पण त्यावेळेचा काळ हा खूप वेगळा होता. आणि मग मी ठरवलं आणि हळूहळू राजकारणामध्ये काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला एखाद्या वॉर्डचा अध्यक्ष असेल, सेक्रेटरी असेल, नागरिकांपर्यंत इलेक्शनच्या काळामध्ये पोचणं असेल, त्या भागातले जो कोण कॉर्पोरेटर असेल ते निवडून आले असेल तर त्यांच्या माध्यमातल्या त्या भागातल्या नागरिकांची कामं करणं हा एक प्रकार असेल. हे सगळं करत 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 मी 1997 साली भारतीय जनता पार्टीचा पुणे शहराचा सदाशिव पेठेमध्ये नगरसेवक म्हणून पुणे शहरात 1 नंबरने निवडून आलो. 97 साली नगरसेवक झाल्यानंतर नगरसेवकाच्या माध्यमातून अनेक प्रकारची कामं केली, अनेक प्रकारचे नागरिक. म्हणजे मला आजही जरी तुम्ही विचारलं सदाशिव पेठेमधलं हे घर कुठे, तरी मी बसल्या जागेवर सांगेन हे घर अमक्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी एवढी लोक राहतात, ही लोक त्या ठिकाणी आहेत. म्हणजे इतकं मी त्याला वाहून घेतलेलं होतं. 2002 साली प्रभाग रचना झाली. त्या रचनेमध्ये 3चा प्रभाग पडला. त्यामुळे ॲटोमॅटिकली माझा भाग कमी झाला. पण मी राजकारणात पाहिजे म्हणून माझे त्यावेळचे गुरु राजकारणातले गोपीनाथजी मुंडे आणि पुणे शहराचे आमदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करायचं ठरवलं. परंतु मुंडे साहेबांच्या आणि बापट साहेबांच्या आग्रहास्तव माझ्या महिलेला, म्हणजे माझ्या मिसेसला राजकारणात त्यांनी आणायला लावलं. माझी इच्छा नव्हती, कारण आपण काम करतोय, आपली मिसेस काम करत नाहीये. फक्त माझी मिसेस म्हणून तिला तिकीट देणं हे मला त्यावेळेला पटलं नाही. परंतु मुंडे साहेबांच्या आणि बापट साहेबांच्या पुढे मी खूप लहान कार्यकर्ता होतो, त्यामुळे मला होकार द्यावा लागला. माझी मिसेस 2002 साली नगरसेविका झाली. तिचं नाव शुभदा जोशी. विद्या सहकारी बँकेमध्ये ती सर्व्हिसला आहे, आता रिटायर झाली. 2007 साली, म्हणजे 2002 साली माझ्या कामामुळे माझ्या मिसेसला तिकीट दिलं. 2007 साली माझा प्रभाग परत महिला वॉर्ड झाला. त्यामुळे मुंडे साहेबांनी सांगितलं की मागच्या वेळेला मी तुझ्यामुळे तिला तिकीट दिलं, आता तिच्या कामामुळे मी तिला तिकीट देणार आहे. त्यामुळे आज मला ती सिनियर आहे. 2 टर्म तिच्या नगरसेविका झाल्या, मी 1 टर्म झाला. असं 15 वर्ष नगरसेवक पद आमच्या घरामध्ये होतं. आणि नगरसेवक पद म्हणलं की आत्ताच्या लोकांचं लगेच कपाळाला आठ्या पडतात. परंतु त्याचं जे पावित्र्य असतं, ते पावित्र्य जे जपायचं काम आहे ते आम्ही दोघंही नवरा बायकोंनी शेवटपर्यंत केलं. म्हणजे कुठलंही आम्हाला आजही गची बाधा तिथली लागली नाही. जे आहे ते अगदी निष्कलंकपणे ते काम करत राहिलो, लोकांची सेवा केली. आणि हे सगळं करत असताना मी राजकारण तर आहेच, परंतु राजकारणाला जोड ही सामाजिक बांधिलकी म्हणून समाजकारण पण केलं पाहिजे. या दृष्टिकोनातून मी निनाद पुणे म्हणून माझी एक संस्था आहे, तिची स्थापना केली. आणि निनाद पुणेच्या
माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामं मी सुरुवात केली की जी काही वेळेला आपल्याला राजकारणामध्ये करता येत नाही किंवा राजकारणामध्ये करत असताना काही लोकांना त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होता येत नाही. अशा वेळेला सामाजिक बेस असेल तर त्या बेसमध्ये नाही म्हणलं तरी सामाजिक याच्यासाठी मग तिथे पक्षीय राजकारण नसलं तर अनेक लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात. आणि हे करत असताना मग ह्या तुमच्या बॅकग्राऊंड वरून तुम्ही नर्मदा परिक्रमेला कशा काय गेला? त्याला आलो मी आता. म्हणून मी थोडस सामाजिक राजकीय पर्याय सांगितलं. सामाजिक ह्याच्यात आलो आणि सामाजिक ह्याच्यामध्ये येत असतानाच माझ्या वाचनामध्ये त्यावेळेला मला वाचनाची बऱ्यापैकी आवड होती. म्हणून मी कुंटे सरांची सगळी पुस्तकं वाचून काढली आणि कुंटेंची मी पुस्तकं वाचल्यानंतर त्याच्यातलं मला त्यांचं नर्मदे हर पुस्तक जे आवडलं आणि मी त्यांनी थोडासा भावूक झालो की अरे एवढं या माणसाने परिक्रमा केली आणि हे केलं केवढं त्यांचं हे आहे. म्हणून थोडासा माझा ओढा हा नर्मदेकडे वळायला लागला. परंतु तो काळ जो होता 2010, 11, 12 हा काळ काय तसा फार हे नव्हता. त्याच काळामध्ये मला प्रतिभाताई चितळेंची पण सीडी ऐकायला मिळाली. माझा त्यांचा परिचय झाला आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं मी थोडंसं जरा नर्मदेच्याकडे ऑटोमॅटिकली ओढला गेलो. आणि हे ओढत असताना मग परिक्रमा करायची. पण मी राजकारणामध्ये काम करतोय. निनाद नावाची संस्था आहे, निनाद नावाची पतसंस्था आहे आणि हे सगळं करत असताना हा सगळा व्याप माझा मुलगा, माझी सून, नात हे सगळं सांभाळत मग आपल्याला नर्मदा परिक्रमा ह्यांच्या पद्धतीने जाणं शक्य नाहीये. कारण ह्यांनी जी केली ती परिक्रमा वर्ष 2-2, 3-3 वर्षाची परिक्रमा आहे. आपल्याला कसं काय जमणार? तर काही शक्य नाही. बरं मला थोडंसं देखील चालायची सवय नव्हती. मग म्हटलं काय करायचं. तर हे सगळं करत असताना मला एकाने सांगितलं की बसची पण परिक्रमा असते. मग ती कुठे असते, काय असते म्हणून चौकशी केली तर डोंबिवलीचे धर्माधिकारी म्हणून आहेत, योगेश धर्माधिकारी, ते बसची परिक्रमा काढतात. म्हणून मी त्यांचा नंबर मिळवला आणि योगेशजी धर्माधिकाऱ्यांना फोन केला की असं असं आहे मला आपल्या परिक्रमेला यायचं आहे बसच्या. त्यांची ती नोव्हेंबरमध्ये साधारण पुण्यातनं ते काढायचे एक ट्रिप. तर ते म्हणले तुम्ही कोण वगैरे. मग मी माझं जरा थोडंसं राजकीय बॅकग्राऊंड वगैरे सांगितली आणि ते म्हणले मी भेटायला येतो तुम्हाला. म्हणून ते एक दिवस मला भेटायला आले पुण्यात. भेट वगैरे झाली. जवळजवळ 3-3.5 तास आमच्या गप्पा झाल्या पतसंस्थेमध्ये फक्त नर्मदा विषय. आणि हा नर्मदा विषय त्यांनी मला इतका चांगल्या पद्धतीने सांगितलं की मला ती थोडक्यात तिथे 2.5-3 तास मी बसलो तर मला ती परिक्रमाच करून आणली त्यांनी बसल्या जागेवर. इतका मी त्याच्यातनं ओढला गेलो त्याच्यामध्ये. आणि हे सगळं झालं. मी म्हणलं मला यायचंय तुमच्याबरोबर बसच्या परिक्रमेला. तर जरा थोडंसं ते नाराज दिसले मला. म्हणलं नाही म्हणजे जागा वगैरे शिल्लक नाही आहेत का तुमच्याकडं? ते म्हणले साहेब मी अगदी प्रामाणिक बोलू का? म्हणलं बोला की. साहेब म्हणले तुम्ही राजकारणी लोक, तुम्हाला घेऊन जायचं म्हणजे आम्हाला अवघड काम आहे कारण तुमचे सगळे ताळतंत्र सांभाळायचे. म्हणलं मी परिक्रमेला येणार आहे. परिक्रमेला यायचं म्हणजे या आणि त्रास करून घ्या. मला तिथं सगळ्या तुमच्या सुखसोयीशी काही घेणं देणं नाही. मला एखादी चटई मिळाली तिथे मी झोपी, जिथे असेल तिथे मी ऍडजस्ट होणारा माणूस आहे. असं म्हणल्यानंतर ते म्हणले मला माझी जागा आहे. म्हणले चला एक जागा आहे पण मी पुण्यातनं नाही डोंबिवलीतनं निघायचं. तुम्ही डोंबिवलीतनं येणार का? म्हणले येतो. मग माझी पहिली परिक्रमा 2012 साली मी नर्मदा परिक्रमा योगेशजी धर्माधिकारींच्या माध्यमातून बसनी डोंबिवलीपासून डोंबिवलीपर्यंत करायची ठरवली. 18 दिवसाची परिक्रमा होती. पुण्यातनं मी गेलो आणि मी साधारण सगळी माहिती घेतलेली होती कशी असते, काय असते, ड्रेस कोड काय वापरावा काय नाही. भले आपण बसनी परिक्रमा करत असलो तरी पण ती पायी करतोय हे जर का थोडंसं मनात ठेवलं तर त्याचा आपल्याला जास्त चांगला अनुभव येतो. आता हल्ली काही लोकांना वेळेअभावी असेल, शारीरिक व्याधींमुळे असेल, परिक्रमा पायी करणं शक्य नाही. अशा लोकांना मी निश्चित सांगेन की तुम्ही बसनी परिक्रमा करा. अगदी परिक्रमा नाही केली तर नर्मदेच्या किनाऱ्यावर एक दिवस जाऊन निदान अंघोळ तरी करून या. हे सगळं करत असताना मी त्यांच्याबरोबर सामील झालो. ड्रेस कोड ठरवला. बसने परिक्रमा करत असताना एक डोक्यात ठेवलं होतं की काही झालं तरी बस म्हणल्यानंतर 2x2 अशा सगळ्या सीट्स असतात. तर आपल्या शेजारी जो बसेल त्याच्याशी आपण बोलायचं नाही. मी धर्माधिकाऱ्यांशी आधी तर बोलून ठेवलेलं होतं. पुण्यातलेच एक प्रकाश साठे म्हणून सिंहगड रोडचे माझे शेजारी होते आणि मी त्यांना बसतानाच सांगितलं होतं. म्हटलं आपण
जिथे जेवायला थांबू किंवा जिथे चहाला गाडी थांबेल त्या ठिकाणी आपण गप्पा मारू. पण शेजारी बसल्यानंतर मी थोडंसं नामस्मरणामध्ये राहणार आहे. ते म्हणले काहीच हरकत नाही. त्यामुळे मी अखंड बसच्या प्रवासामध्ये नामजपामध्ये राहिलो. जिथे भोजनाचा हे असायचं किंवा जिथे एकत्र सगळेजण जमायचं त्यावेळेला गप्पा गोष्टी व्हायच्या, प्रत्येकाचे परिचय व्हायचे. असं करत करत 18 दिवसाची माझी ती बसची परिक्रमा पूर्ण झाली. नर्मदेवरती स्नान मॅक्झिमम जवळजवळ 10-12 वेळा तरी नर्मदेवरती स्नान होतं. काही ठिकाणी शक्य नसायचं त्यामुळे तिथं ते पाणी मिळायचं नाही किंवा नर्मदेवरती स्नान करता यायचं नाही. परंतु रोज नर्मदेच्या सुरुवातीची आरती, अष्टक हे सगळं व्हायचं. संध्याकाळी जिथे आम्ही मुक्कामाला पोचायचो तिथे पोचल्यानंतर स्वयंपाक होईपर्यंत त्यांचं धर्माधिकाऱ्यांचे सगळे जे विधी असायचे ते विधी पण ते सगळे आमच्याकडनं करून घ्यायचे. रोज तिथं ती आरती आणि अष्टक हे रोज कंपल्सरी करायचं. एखाद्याने प्रसाद रोज द्यायचा. म्हणजे 50 जण असायचे तर 50 जणांचा पुरता असा प्रसाद मग कुठलाही प्रसाद चालेल. असं करत आम्ही ती 18 दिवसाची परिक्रमा केली. परिक्रमेवरनं आल्यानंतर माझ्या घरामध्ये पहिल्यांदाच मी परिक्रमा केलेली आणि त्यावेळेला थोडंसं कुंटे साहेबांच्यामुळे परिक्रमेचं महत्त्व वाढत चाललेलं होतं. आणि हे सगळं होत असताना घरी आल्यानंतर घरच्यांनी स्वागत, माझ्या मित्रपरिवाराने स्वागत, कारण राजकारणामध्ये असल्यामुळे माझा मित्रपरिवार खूप मोठा आहे. त्यांनी माझं स्वागत केलं आणि मी त्याच्यात थोडासा भारावून गेलो. ते झाल्यानंतर माझ्या डोक्यात एक प्रकार आला की म्हणलं नर्मदा जयंती ही दरवर्षी तिकडे 14 जानेवारीला होती. नर्मदेच्या किनारी 14 जानेवारीला ही नर्मदा परिक्रमा असते आणि आपण आपल्याकडे ती रथसप्तमी म्हणून करतो. तर मग माझ्या डोक्यात असं आलं की आपण पुण्यात आलोय, परिक्रमा करून आलोय, आपण रथसप्तमीच्या दिवशी नर्मदा जयंती का नाही करू. म्हणून मी येताना जल घेऊन आलेलो होतो. मग मी पहिला उपक्रम केला की नर्मदेच्या ज्यावेळेस सगळ्यांची कन्यापूजन, कन्यापूजनला फार कन्यापूजनाला नर्मदेला खूप महत्व असतं. नर्मदा जल घ्यायला खूप महत्व असतं. नर्मदेच्या ठिकाणी आम्ही शेवटच्या दिवशी कन्यापूजन केलेलं होतं. किती कन्या असतात काय असतात तो विषय नसतो, परंतु जे असतील त्या कन्यांना आपण मदत करायची असते. आणि हे सगळं झाल्यावर मी पुण्यामध्ये पहिली नर्मदा जयंती सुरू केली रथसप्तमीच्या दिवशी. आणि त्याला मला एवढा मोठा प्रतिसाद मिळाला की फडके हॉल तुडुंब भरला होता. 450-500 लोक तिथे आलेली होती. आणि त्यावेळेला माझे गुरु की मी ज्यांची परवानगी घेऊन तिथे गेलो होतो असे फुलगावचे स्वामी स्वरूपानंद सरस्वती आणि स्थितप्रज्ञानंद सरस्वती माताजी, अशा दोघांचे आशीर्वाद घेऊन मी परिक्रमेला गेलो होतो. मग त्यांना बोलवलं, त्यांच्या हस्ते पहिला तो कार्यक्रम केला. सगळ्यांना कन्यापूजन केलं. कन्यापूजन झाल्यानंतर सगळ्यांना कढाई दिली, त्याच्यामध्ये तो गुळाचा शिरा वगैरे जो काय असतो तो सगळा केला. आणि तिथून पुढे मी नर्मदेमध्ये स्वतःला वाहून घेतलं. मग पहिली परिक्रमा बसची झाली, दुसऱ्या वर्षी दुसरी परिक्रमा बसची झाली, दुसऱ्या वर्षी माझ्या मिसेसला घेऊन मी गेलो. बसने गेलो. तिसऱ्या वर्षी मी माझ्या भागातल्या काही नागरिकांना घेऊन गेलो, माझ्या मित्रपरिवारांना घेऊन. आखी एक धर्माधिकारी मी 3 वेळा धर्माधिकाऱ्यांच्याच बरोबर केली. धर्माधिकाऱ्यांनी माझ्यावरती जो काय पगडा निर्माण केला होता त्यांचा, त्यामुळे मी दुसरे कोणी कितीही चांगली करत असले तरी शेवटी धर्माधिकाऱ्यांच्याच बरोबर 3 परिक्रमा केल्या. माझ्या मिसेसच्याही 2 परिक्रमा झाल्या, माझ्या मित्रपरिवाराची 1 परिक्रमा झाली माझ्याबरोबर. असं सगळं करत करत माझ्या 3 परिक्रमा झाल्या. आणि ते झाल्यानंतर एक दिवशी आपण तिसऱ्या वर्षी जेव्हा नर्मदा जयंती केली तर त्या नर्मदा जयंतीच्या कार्यक्रमामध्ये सुहास लिमयेंनी नर्मदा पायी परिक्रमा केलेली होती. तर त्यांना मी प्रमुख म्हणून बोलवलं होतं आणि त्यांनी त्यावेळेला तिथे उद्गार काढले की उदय लढ एकदा पायी परिक्रमा कर. म्हणलं सर मला ते शक्य नाही, आता नाही जमणार, मला चालताच येत नाही जास्त, तुम्ही कसं काय करणार. प्रयत्न तर कर, काय लगेच काय उद्याला थोडंच निघायचं. म्हणून मला त्याने ते थोडंसं भरीला पाडलं. आणि त्यांच्या जोडीला माझे मित्र की ज्यांनी सलग 2 वेळा पायी परिक्रमा केली होती, मिलिंद शिरगोपीकर, त्यांनी मला आग्रह केला की उदय तू पण पायी परिक्रमा करायचा संकल्प तर कर, होईल तेव्हा होईल. म्हणून मग मी ते जरा थोडंसं मनावर घेतलं. मग अजून पुस्तकं वाचायला सुरुवात केली. हे करत असताना एक दिवशी ठरवलं की आपल्याला पायी परिक्रमेला जायचं. म्हणून माझ्या या सगळ्या प्रकारामध्ये मी भागवत सप्ताह, श्रीमद भागवत सप्ताह पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू केला होता. वेगवेगळे भागवत प्रेमी लोकांसाठी म्हणून भागवताचार्यांना बोलायचं. तो भागवत सप्ताह रेणुका स्वरूप शाळेच्या मैदानावर करायचा. आणि जवळजवळ
8-9 वर्ष मी तो सलग केला. 4,500-4,000 लोक त्या भागवत सप्ताहाला यायचे आणि त्याच्यामध्ये प्रचंड जनसमुदाय माझा मित्र झालेला होता. आणि हे करत असताना माझ्या डोक्यात त्याच वेळेला का आलो कोणाला माहिती, म्हणलं आपण जायचं नर्मदा पायी परिक्रमेला. मी हे तोपर्यंत माझ्या घरच्यांशीही बोललेलं नव्हतो, कोणाशीही बोललो, मित्रपरिवार नाही, घरी नाही, काही नाही. पण माझ्या डोक्यात ते घोळ चाललेले होते की पायी परिक्रमा करायची. भागवत सप्ताह पुढल्या वर्षी कोणाचा करायचा हे आम्ही आदल्या वर्षी करायचो. पण ते साधारण आम्ही दत्त जयंतीपासून सुरुवात करायचो. पण या वर्षी मी ठरवलं की या वर्षीच्या भागवत सप्ताहामध्येच पुढच्या वर्षीच्या भागवताचार्यांचं नाव घोषित करायचं. अच्छा. आणि ते मी अचानक ठरवलेलं होतं, कोणाला सांगितलेलं नव्हतं. शेवटचा दिवस उगवला, मी तिथं अनाऊन्समेंट केली की आज आपल्या भागवत सप्ताहाची समाप्ती आहे आणि पुढल्या वर्षीचा भागवत सप्ताह आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहतच असतो. मे महिन्यामध्ये साधारण मी हा भागवत सप्ताह करायचो. तर पुढल्या वर्षीचा भागवत सप्ताह आपल्याला स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या शिष्या स्थितप्रज्ञानंद सरस्वती माताजी यांचा भागवत सप्ताह करायचा आहे. आणि मी असं बोलल्यानंतर सगळे अवाक झाले की 1 वर्ष आधीचं प्लॅनिंग का. म्हणजे मित्रही माझ्याकडे बघायला आणि म्हणले काय बुवा, म्हणले मला बुवा म्हणतात सगळे, म्हणजे उदय जोशी किंवा जोशी बुवा म्हणून ते. अरे काय म्हणले बुवा, एखादी म्हणले अरे काय दाढी काय तू लावले, म्हणलं एकदम पुढल्या वर्षीची घोषणा, अरे अजून वर्ष जायचं, आत्ता भागवत संपायचं आहे. म्हणलं नाही, माझ्या डोक्यात आहे. आणि हे डोक्यात आहे एवढ्यासाठी की मी आज इथं घोषणा करतो की मी नर्मदा पायी परिक्रमेला चाललोय. समजा चुकून मी त्यावेळेला येऊ शकलो नाही तर भागवतामध्ये खंड पाडायचा नाही, तुम्ही सगळ्यांनी तो भागवत सप्ताह करायचा, म्हणून मी आता हे नाव डिक्लेअर केलेलं आहे. तिथनं मी घरी आलो. घरी आल्यानंतर घरी जरा थोडीशी रडारड झाली की आम्हाला न सांगता कसं काय जाणार, कसा निर्णय घेतलास, बायको आहे, सून आहे, नात आहे, बरोबर, आई आहे. आज माझी आई 90 वर्षाची आहे. आम्हाला कोणालाही न सांगता परस्पर निर्णय घेतलास. माझा मित्रपरिवारही घरी होता. तुझा आम्ही 30-40 लोक त्या दिवशी आमच्या घरामध्ये जमलेलो होतो. आणि सगळ्यांना एक नक्की माहिती होतं की माझा हट्टी स्वभाव आहे. मी एकदा एखादी गोष्ट ठरवली की ती करायची म्हणजे करायचीच. आणि मी तारीख डिक्लेअर केली की मी दसऱ्याला निघणार. आणि त्याच्या आधी माहिती काढलेली होती की कोजागिरी किंवा हे सगळं करत बसण्यापेक्षा दसऱ्याच्या शरद कुंटेने दसऱ्याला एकदा परिक्रमा केली, माझ्या ऐकिवात होतं. अच्छा. म्हणून म्हणलं दसऱ्याला सुरुवात करायची, सीमोल्लंघन करायचं. आणि जसं मी जायचं ठरवलं तसं माझा मित्र परिवारही माझ्याबरोबर तयार झाला. अच्छा. आणि बघता बघता काका माझ्याबरोबर 23 जणांची टीम तयार झाली की जी पायी परिक्रमेला निघाली. मग मी या सगळ्यांमध्ये चितळे मॅडम असतील, शिरगोपीकर सर असतील, सुहास लिमये असतील, त्या सगळ्यांचं मार्गदर्शन घेतलं. जायची तारीख ठरवली. सगळ्या लोकांची आठवड्यातनं दर रविवारी पतसंस्थेमध्ये 1 तासभर मीटिंग घ्यायचो. प्रत्येकाने काय काय केलं पाहिजे, काय काय नाही केलं पाहिजे, बऱ्यापैकी माहिती झालेली होती. त्यामुळे लोकांना आम्ही हे करू आणि या लोकांनाही बोलवत होतो त्यांचे अनुभव ऐकायला. रोज चाललं पाहिजे, पाठीवरती ओझं किती घेतलं पाहिजे, आवश्यक असलेलं सामान कसं घेतलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करता 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 तो दिवस उजाडायचा दिवस जवळ यायला लागला. म्हटलं आता शरद कुंटेंची आपल्याला आपल्या यांची कुंटेंची अवधूत कुंटेंची भेट घ्यायची. म्हणून मी अवधूतानंदांचा पत्ता शोधून काढला. त्यावेळेला ते पिंपरीला राहिला होते. बरं, आमची रेल्वेची रिझर्वेशन काही जणांची झाली होती, काही जण बसनी येणार होते, ते बसनी येणार होते. सगळ्यांचं फायनल झालं. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून मी त्यांच्याकडे गेलो आणि अवधूतानंदांना नमस्कार केला आणि म्हणलं परिक्रमेला जायचंय, बस जरा वेळ. आम्ही 3-4 जण होतो. बस जरा वेळ बसलो. त्यांना सिगरेटचं खूप व्यसन होतं. एक झाली की एक झाली की एकावर एक ते हे करत होते. असं करत करत सगळं त्यांनी नर्मदा मैयाचं माझ्याकडनं ऐकून घेतलं. त्यांचे अनुभव मी ऐकले आणि प्रत्येक वेळेला मी त्यांना म्हणायचो की असं असं थांब रे जरा बस. असं करत करत 4-4.5 तास आम्ही त्यांच्या घरामध्ये बसलेलो होतो. शेवटी म्हणलं महाराज आम्हाला निघायचंय असं असं परिक्रमेला. मी परवानगी दिली आहे का?
मी परवानगी दिली आहे का, जायचं नाही. अरे बापरे. म्हणजे मला इतकी भीती वाटली. आणि म्हणलं आपण 23 जणांचं रिझर्वेशन झालं, जायचा दिवस फायनल झाला. गजानन महाराजांच्या देवळात आपण ओंकारेश्वरला बुकिंग करून ठेवलं सगळ्यांचं. आणि आता बरं त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय तर जाणं योग्य नाही. हो. खूप खूप टेन्शनमध्ये आलो होतो, पण चेहऱ्यावर दाखवलं नाही. शेवटपर्यंत म्हटलं ठीक आहे महाराज, ठीक आहे तुम्ही सांगाल तसं. म्हटलं काही अडचण नाही. म्हटलं महाराज निघू मग आम्ही. बस रे म्हणले, सांगतो ना तुला, बस झाला वेळ. परत अर्धा तास बसलो, परत त्यांनी गोष्टी सांगितल्या. म्हटलं महाराज आम्हाला तुमचा सन्मान पण करायचा आहे. कराल म्हणले, थांबा चहा घ्या आधी. मग त्यांनी त्यांच्या घरामध्ये जे कोण होते त्यांना चहा करायला सांगितला. आम्हाला चहा केला. आम्ही 4-5 जण होतो. त्यावेळेला किरण वाईकर म्हणून माझा मित्र माझ्या बरोबर होता, की जो परिक्रमेत होता. तर चहा घेतला आणि म्हटलं महाराज आपला सन्मान करू. चालेल म्हणून शाल नेली होती, सगळं नेलं होतं. त्यांचं यथोचित सन्मान त्यांच्या घरामध्ये केला, नमस्कार केला. म्हणले मी सांगितलेलं लक्षात आहे ना, जायचं नाही बरं का आता, परिक्रमा आपल्याला आटपायची नाहीये, जायचं नाही. हो महाराज. मग आपलं खाली वाकलं, नमस्कार केला. आणि खाली वाकून मी नमस्कार केला आणि त्यांनी जोरात माझ्या पाठीत रपाटा मारला, जा परिक्रमेला. म्हणजे माझा आनंदच गगनात मावेल. त्यांचा तो पाठीतला धपाटा आजही माझ्या लक्षात आहे. बरोबर. इतका जोरात मारलेला होता त्यांनी. आणि जा म्हणले परिक्रमेला. मग जरा जीवात जीव आला, आशीर्वाद मिळाला. मुख्य आशीर्वाद तो होता मला. अवधूतानंदांचा आशीर्वाद मिळणं फार महत्वाचं होतं. आणि त्यांचा आशीर्वाद मिळाला नसता तर जाणं मला जिकरीचं झालं होतं. बरोबर. तिथून आलो, पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी जायची तयारी सुरू झाली होती. आळंदीला माऊलींचं दर्शन घ्यायचं. त्यावेळेला तिथे आमचे अजित कुलकर्णी म्हणून अध्यक्ष होते आळंदी देवस्थानचे. तिथे जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. तिथून घरी आलो. सगळी जायची तयारी चालली होती, त्यामुळे बिल्डिंगमध्ये सगळ्यांना एकत्र बोलवलेलं होतं. घरचे म्हणले तर आता घरात वेळ द्यायचा आहे का म्हणले जाईपर्यंत तरी थोडा तरी. म्हणलं हो देतो. म्हणून गप्पा मारत बसलो. मारता मारता माझी मिसेस झोपली, माझी नात आतमध्ये खेळायला गेली. या सगळ्या गोष्टी बघता बघता मी हळूच घरातनं बाहेर पडलो. स्कूटरला किक मारली आणि धनकोडीला शंकर महाराज मठात गेलो. मी 1978 सालापासून शंकर महाराज मठात जातोय रोज. आता सध्या मी लांब गेल्यामुळे मला जाता येत नाहीये, पण पुण्यात ज्यावेळेला होतो तर मी कंटिन्यूस शंकर महाराजांना कुठलंही काम करायचं असेल त्याची सुरुवात तिथनं करायचं. काम झाल्यानंतर येऊन नतमस्तक परत शंकर महाराजांपाशी व्हायचं. हे सगळं मी केलं. मठात गेलो आणि वाटेत मिसेसचा फोन, कुठे तुम्ही? म्हणलं मी आलो म्हणलं तुम्हाला सांगितलं होतं घरात. म्हणलं मी मठात आलो. मी मठात गेलो, दर्शन घेतलं बरोबर. आणि मी दर्शन घेऊन पळत निघालो घरी यायचं लवकर म्हणून. तेवढ्यात मला मठामध्ये तिथे अकाउंट सेक्शन बघणारे शंकर महाराज मठातले ट्रस्टी विलास पानसरे हे माझ्या अगदी जवळचे. तर त्यांनी मला आवाज दिला, अरे उद्या इकडे म्हणजे परिक्रमेला चाललंय ना. म्हणले तुम्ही असं थांब, म्हणले विभूती घेऊन जा बरोबर. बघा, म्हणून शंकर महाराजांची विभूती माझ्याबरोबर त्यावेळेला तिथे आली. हे सगळं घरी आलो तोपर्यंत सगळी जय्यत तयारी सुरू झाली होती. बिल्डिंगमध्ये केळीचे खुंट असतील म्हणा किंवा स्वागत आहे, सगळ्यांना एकत्रित बोलून. आणि त्या दिवशी मी प्रतिभाताई चितळे असतील, मिलिंद शिरगोपीकर असतील, सुहास लिमये असतील, या तिघांनाही तिथे बोलवलं होतं की आपण या, आशीर्वाद द्यायला या आम्हाला, कारण तुमच्या तिघांच्या परिक्रमा पूर्ण झालेल्या आहेत. आम्ही 23 जण आम्ही तिथे बसलो. भाषणं सुरू झाली. सगळ्यांची भाषणं ऐकली. सगळ्यात शेवट मग माझं भाषणाची सुरुवात झाली. त्यावेळेला मी सगळ्यांना एकच विनंती केली. म्हटलं आपल्या पाठीशी अक्कलकोट स्वामी शंकर महाराज तर आहेतच. सर्वांच्या प्रत्येकाचं कुलदैवत कुलस्वामीनी पण आपापल्या बरोबर आहे. एक मात्र मी नक्की करणार आहे की मी आज लीड घेतले, पण मी काही परिक्रमेला तुमच्या सगळ्यांबरोबर असेन असं नाही. आपण 23 जणांचा ग्रुप इथनं निघतोय. त्याच्यामध्ये महिला आहेत, पुरुष आहेत. आपण हे सगळं करत असताना परिक्रमाला ज्या वेळेला उचलू ओंकारेश्वरावरनं त्या दिवसापासून आपण आपले नाही. बरोबर. कारण प्रत्येकाचा चालण्याचा स्पीड हा वेगळा असणार. तुम्ही 10 किलोमीटर चालाल, मी 15 चालेल, हे 5च चालतील. पुढे मागे होऊ, पण ठिकाण ठरलेलं असेल त्या ठिकाणी आपण सगळेजण एकत्र बसू, एकत्र भेटूया.
उद्याला जर समजा मला माझी अर्धवट परिक्रमा सोडावी लागली तर मी ती परिक्रमा पूर्णच करायची. मग भले बसनी करीन, गाडीने करीन, पण ती पूर्ण परिक्रमा करून मगच पुण्यात यायचं. अर्धवट टाकून काही त्रास झाला तरी पुण्यात परत यायचं नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, उदय जोशी आम्हाला सोडून गेले, उदय जोशीने आम्हाला भरीस पाडलं, आमच्या बरोबर नाहीत, आम्हाला काय माहिती नाहीत, अजिबात नाही. आपण घराच्या बाहेर पडलोय, मैया आपलं रक्षण करेल. आपण तिच्यावर सोपवले ना, तिचा आशीर्वाद घ्यायचा आणि परिक्रमेला सुरुवात करायची. तिला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने ती आपलं सगळं करेल. हे सगळं ठरलं. तिथं थोडस भावनिकता झाली. नेमका त्या दिवशी पुण्यामध्ये मोहरमचा हे होता आणि प्रचंड गर्दी होती रस्त्यांनी. आम्ही सगळेजण जायचं ठरवलं. पर्पलवाल्यांची गाडी बालगंधर्वपासून आम्हाला न्यायला येऊच शकत नव्हती, सगळे ट्रॅफिक जाम झालं होतं. मग शेवटी हो ना करता करता त्यांनी आम्हाला संगमवाडीला बोलवलं. मग ज्याला जसे रिक्षा मिळेल, गाडी मिळेल, काय मिळेल, मग आम्ही आमचा टेम्पो घेतलाय. त्या टेम्पो सगळ्यांचं सामान टाकलं, तर टेम्पो तिकडे गेला. असं करत 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 आम्ही सगळे त्या संगम पुलावर पोहोचलो. सगळे सोडायला माझी मिसेस, मुलगा, त्यांचा सगळा मित्रपरिवार वगैरे सगळेजण आले होते. आम्ही बसमध्ये बसलो आणि पायी परिक्रमेला निघालो. दुसऱ्या दिवशी आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो. ओंकारेश्वरला पोहोचल्यानंतर आम्ही परिक्रमा सुरू करायच्या आधी म्हणलं पहिलं मैयेचं दर्शन घ्यायचं आणि ओंकारनाथाचं दर्शन घ्यायचं, कारण नदी क्रॉस करता येत नाही. ह्या सगळ्या माहिती घेतलेली होती म्हणून मी हे सांगत नाही, पण मी त्या तिथल्या सगळ्या गोष्टींची पूर्ण माहिती घेऊन हे केलेलं होतं. त्यामुळे आदल्या दिवशीच आम्ही जाऊन सगळ्यांनी दर्शन घेतलं, मैयेचं दर्शन घेतलं. केस काढायचे असतात त्याची सगळी चौकशी करून घेतली आणि दुसऱ्या दिवशी संकल्प करायचा होता. 3 वेळा धर्माधिकाऱ्यांच्या बरोबर संकल्पाला गेल्यामुळे तिथले सगळे गुरुजी लोक ओळखीचे होते, त्यांच्याशी संपर्क झाला होता. त्यांनी स्वतः सांगितलं तुम्ही येतो. त्यांनी 21 जणांचा आमचा संकल्प करून घेतला. यथावशीत सगळा संकल्प झाला. संकल्प झाल्यावर त्यांनी कढई आम्हाला दिली. तिथे कन्या आल्या होत्या. त्या कन्यांना आम्ही आमच्या यथाशक्तीप्रमाणे म्हटलं, हे सगळं करत असताना काही गोष्टी या लक्षात ठेवायच्या की कोणी आपल्याकडे काही मागायला आलं तर कोणाला झिटकारू नका. भले द्यायचं नसेल तर नर्मदे हर म्हणा, असतील तर 5 रुपये, 10 रुपये, 1 रुपया काय असेल ते द्या. बिस्किटाचे पुढे घ्या, ते द्या, पण कोणालाही हटकायचं नाही. कोण कुठल्या रूपात येणारे, दर्शन देणारे हे आपल्याला कोणालाही माहिती नाही. सगळ्या सूचना दिलेल्या होत्या. ड्रेस कोडही ठरवलेला होता. त्याप्रमाणे सगळेजण निघालो. दुसऱ्या दिवशी आम्हाला आदल्या दिवशी जेव्हा आम्ही बघितलं सगळं, तर ओंकारेश्वरला प्रचंड गर्दी झाली होती. 3-3.5 लाख लोक जमलेली होती. ओह माय गॉड. म्हणजे भयानक गर्दी होती. चौकी आम्हाला जेवायला मिळेना रात्री. काय नक्की झालंय तर दिंडोरीचे मोरे महाराज जे आहेत, त्यांची तिथे काहीतरी शंकराचे हे असते, पूजा असते. ते त्या दिवशी सगळे साधक तिथे आलेले होते. आणि ज्या वेळेला आम्ही प्रत्यक्ष परिक्रमेचा संकल्प सोडून आम्ही येत होतो त्यावेळेला सगळीकडे ओंकारेश्वराची लोक बसलेली होती रस्त्यात. हो, 3-3.5 लाख लोक ओंकारेश्वराच्या समोरच्या बाजूला बसलेली होती. प्रत्येकाच्या समोर छोटं तामन, भांड आणि पिंड, त्याच्यावरती त्यांचे अभिषेक चाललेले होते. या सगळ्यातनं आम्ही वाट काढत 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 कसे तरी आम्ही गजानन महाराजांच्या देवळात आलो. आमचं सामान उचललं, परत बाहेर आलो आणि त्याच्यातनं वाट काढत, कारण पाय पण लागता कामा नये. पण त्यांना काही बोलू शकत नाही, कारण आपल्याला परिक्रमा उचलले म्हणल्यानंतर आम्हाला थांबता येणं शक्य नव्हतं. पहिला प्रवास आमचा 18 किलोमीटरचा होता. मग त्या 18 किलोमीटरच्या प्रवासापर्यंत आपल्याला जायलाच पाहिजे. म्हणून मग आम्ही वाटा काढत 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 गेलो. तो आम्हाला शंकराचा आशीर्वाद मिळाला मैयेचा खऱ्या अर्थाने. आणि हे सगळं झालं आणि आम्ही तिथून 18 किलोमीटरला नाना गळसासींच्या आश्रमात तिथे आम्ही सगळेजण पोचलो. कोजागिरीचा दिवस होता. कोजागिरीचा दिवसाची नाना म्हणले की आज रात्री आपण सगळ्यांना दूध करू. मग नानांना साक्षात चिले महाराजांचं दर्शन झाले आणि मलाही चिले महाराजांचं दर्शन झाले. तर नानांनी त्यांचे सगळे अनुभव सांगितले. रात्री 12 वाजता आम्ही चंद्राचं दर्शन घेऊन कोजागिरी साजरी केली. थोड्या वेळ झोपलो. झोप कुठली लागते, कारण दुसऱ्या दिवशीचा प्रवास. सकाळी निघालो, 6 वाजता निघालो आणि पाऊस सुरू झाला.
नाना म्हणले पाऊस थांबल्याशिवाय जायचं नाही, पावसाने पण तुम्हाला आशीर्वाद दिलाय. हो का? फुलांच्या रूपातला पाऊस तुम्हाला आशीर्वाद देतोय, जाऊ नका लगेच, थांबा जरा. मग नानांच्या मिसेसने आम्हाला पोहे केले सगळ्यांना, आम्ही ते खाल्ले. दुसऱ्या दिवशी आम्ही परत पायी परिक्रमेला जायला सुरुवात केलो. असं करत 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 दर मजल आम्ही चालायला सुरुवात केली. दुपारी साधारण सकाळी 6 वाजता निघताना आम्ही सुरुवातीला 23 जण होतो, आरती करायचो. प्रत्येकाने नर्मदेचा फोटो सगळ्यांना दिला होता. मी प्रत्येकाला कुपी दिलेली होती, कुपीला परकर माळ बीळ घालून सजवून दिलेली होती मी सगळ्या तिथे. म्हणजे माझ्या ह्याच्यात तो फोटो पण आहे पुस्तकामध्ये. ते सगळं करून आम्ही आरती करून निघायचो. निघालो की नर्मदे हर, जिथे प्रत्येकाचा चालण्याचा स्पीड वेगवेगळा असायचा, त्यामुळे आम्ही एकत्र कधीच नसायचो. 4 जण आम्ही फक्त एकत्र कायम राहिलो, मी आणि माझे 3 मित्र वाईकर बंधू. अच्छा. आम्ही कायम एकत्र असायचो. तर जिथे लोकांनी आवाज दिला नर्मदे हर की नर्मदे हर म्हणायचं. महाराज चाय पिओगे, नाही म्हणायचं नाही, चहा प्यायचं, चहा घ्यायचं, पुढे जायचं. असं करत करत साधारण 12-1च्या सुमारास जिथे कुठे नर्मदा मैया दिसेल तिथे स्नान करायचं. स्नान झालं की मिळालं तर भोजन करायचं किंवा एखादा आश्रम बघायचा, आश्रमामध्ये भोजन घ्यायचं. भोजन घेतल्यानंतर थोडीशी काही जण 1 तासभर विश्रांती घ्यायची, कारण काही ज्येष्ठ पण होते. आम्ही पुढे चालायला लागायचो. मुक्कामाचं ठिकाण साधारण आम्ही ठरवून ठेवलेलं असायचं, बरोबर, त्या ठिकाणी व्हायचं. पण मग काही जणांना 2ऱ्या-3ऱ्या दिवसापासूनच त्रास सुरू झाला. ओके. काही जणांनी परिक्रमा अर्धवट सोडली. मग ते काही जण रिक्षाने यायला लागले. अशा पद्धतीने प्रत्येकाचं हे सुरू झालं. आम्ही 4घांनी ठरवलं की काही जणांनी आपला ग्रुप सोडायचा नाही, आपण 4 जण एकत्र राहायचं. कारण मी आणि वाईकर आम्ही पाठीला पाठ लावूनच राहतो. अच्छा. करता 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 आम्ही आलो तुमच्या ह्याच्यापाशी, तुमचं ह्याचं जे आपण त्या जंगलात जे शिरतो, कुठलं होते? शूलपाण्याच्या जंगलात. शूलपाण्याच्या जंगलामध्ये जिथे आपण शिरतो त्या शूलपाण्याच्या जंगलामध्ये जायचं ठरलं. त्याच्या आदल्या दिवशी आम्ही सगळे एकत्र बसलो. शूलपाणी जंगलाचा जो राजा आहे मेन मांगीलाल, त्याचा माझा जवळचा संबंध या सगळ्यात निर्माण झालेला होता. कारण मी दरवर्षी जे जायचो 3 टर्म मी केल्या, आणि त्याच्यानंतर मी बसने पण जायचो मध्ये आधी गाडी वगैरे करून. त्यामुळे या सगळ्या लोकांशी माझा संबंध. मग मी त्याला फोन करून बोलवून घेतलं आणि त्याला बोलवलं, आणि बोलवल्यानंतर त्याच्याशी चर्चा केली. म्हणलं असं असं आम्हाला जायचंय. आणि शूलपाण्याच्या जंगलातला जो मेन आहे मांगीलाल, त्याला बोलवून घेतलं, त्याच्याशी चर्चा केली. आणि त्यावेळेला आम्ही मांगीलालला म्हटलं की आम्ही असं आहोत, आणि आता आम्ही 11 जण राहिलेलो आहोत. अच्छा. तर आम्हाला 11 जणांना शूलपाण्याच्या जंगलातनं बाहेर काढायचं. तुझी जी काय टीम वर्क आहे ती आम्हाला द्यायची, त्यांचे जे काय चार्जेस असेल ते आम्ही देऊ, फक्त आमचं सामान त्यांनी घ्यावं. कारण आपल्याला डोंगरातनं जायचंय, त्यामुळे अवघड आहे. तर तो म्हणला माझ्याकडे माणसं नाहीत, मी जेमतेम 4 माणसं प्रयत्न करीन, मिळतीलच का नाही मिळालं तर तुम्हाला तुमचं जावं लागेल. मी एखादा माणूस देईल की जो तुम्हाला रस्ता दाखवेल. अच्छा. आमच्या सगळ्या टीम मधल्या लोकांना विचारलं काय करायचं, त्यातले 4-5 जण गळाली. ते म्हणले आम्ही काही शूलपाण्यात येणार नाही, आम्ही आपल्या बाहेरच्या बाहेरच जाऊ. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, आम्ही शूलपाण्यातनं जाऊ. आता तुमचा आमचा प्रवास हा वेगळा झालाय, कारण म्हणलं आता तुम्हाला लांबनं यायचं, आम्ही शॉर्टकटने जाणार, वेळ लागतोय, आमची होती नाही होते. कारण एकदा शूलपाण्यात शिरलं की माघार नाही. त्यामुळे म्हणलं आता आपली भेट होईल, ती मैया घडवेल तिथेच भेट म्हणलं. अशा पद्धतीने आम्ही शूलपाण्यातनं जायचं ठरवलं. मांगीलाल म्हणलं तुम्ही उद्याला इथनं निघा, संध्याकाळपर्यंत माझ्या इथे या, म्हणजे मी तुम्हाला व्यवस्था बघतो, नाही झालं तर तुमचं तुम्हाला जावं लागेल, एक माणूस देईन. साधारण पर हेड त्यांनी आमच्याकडनं 2,500 रुपये मागितले, सामान वगैरे सगळं. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. आम्ही 4 जण निघालो. 3 जण आमच्याबरोबर नाशिकचे होते. ते म्हणले आम्ही आमचं सामान घेऊ, आम्हाला काही कोणाची गरज नाही. म्हणलं ठीक आहे. त्यांनी ते तसे झाले. आम्ही असे गेलो. आम्ही मांगीलालची इथे संध्याकाळी पोचलो. पोचल्यानंतर
बोरखेडीला तो राहिला. तिथं पोचल्यानंतर त्याने आम्हाला जेवणाची वगैरे व्यवस्था केली सगळी. छानपैकी जेवण दिलं. भोजन घेतल्यानंतर त्यांनी 4 जणं आमच्यासाठी जमवलेली होती. सुदैवाने ती 4ही जणं आमच्याबरोबर दुसऱ्या दिवसापासून शूलपाण्याचा जंगल पास करेपर्यंत आमच्याबरोबर राहणार. जेवणाची व्यवस्था आमची तेच बघणार. म्हणजे जिथं कुठे आश्रम असेल तिथे नेणार, तिथेच ते भोजन तयार करणार. खिचडी म्हणा, डाळ खिचडी, डाळ भात जे काय असेल ते. पण ते आमच्या बरोबर 24 तास राहणार. ऐन दिवाळीचे दिवस. हो का? अच्छा. ते पोरे जरा थोडीशी, पण ते काय बघा शेवटी गरिबी माणसाला प्रवृत्त करते पैशासाठी, म्हणून ते आमच्याबरोबर यायला तयार झाले. आम्ही निघालो आणि करत 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 आम्ही शूलपाण्याचं जंगल पास केलं. शूलपाण्याचं जंगल पास केल्यानंतर आम्हाला अतिशय आनंद झाला. कारण शूलपाण्याचं जंगल म्हणजे काय हे फक्त पुस्तकातनं वाचलेलं होतं. आणि अवधूतानंद असतील, प्रतिभाताई चितळे असतील, या लोकांनी त्या काळात जेव्हा त्यांनी पायी परिक्रमा केली त्यावेळेला त्यांनी अनुभवलेलं जंगल अजूनच वेगळं असेल. आता जरा थोडीशी सोय झाली वगैरे, त्यावेळेला सोयी नसतीलही. पण आजपर्यंत जे चित्रित केलं जातं की शूलपाण्याच्या जंगलात लुटलं जातं, तसा कुठेही प्रकार नाही. आम्ही प्रत्येक पाड्यांवरती गेलो, प्रत्येक पाड्यांवरती आम्ही भेटलो, सगळ्यांशी हे केलो. सगळ्यांनी आम्हाला चहा नाश्ता सगळं दिला. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ताई मला काय माहिती नाही, मला येणे असेल, माझ्या सद्गुरू स्वामी समर्थांनी असेल, शंकर महाराजांनी असेल, मी प्रत्येक ठिकाणी मदत करत होतो आर्थिक. हो का? अच्छा. प्रत्येक आश्रमाला मी मदत केली. मग ती 500 रुपयापासून 5000 रुपयापर्यंत असेल. बरोबर. मी त्या शूलपाण्याच्या जंगलात मांगीलाल पासून सगळ्या टॉपूनमध्ये आम्ही मदत केली. 1000 रुपये असेल, 1500 असेल, 2000, माझी वैयक्तिक म्हणून मी केली. हा काय मला सांगायचं हे नाही, पण मी जे केलं ते सांगणं का गरजेचं. तर काही लोकांकडे पैसे असतात, तिथे गरिबी असते, त्यांना ते मदत केली तर ते त्याच्यातनं अजून 10 लोकांचं हे करू शकतात, उदरनिर्वाह करू शकतात. त्या दृष्टिकोनातून आम्ही या सगळ्या गोष्टी केल्या. बघता बघता शूलपाण्याचं जंगल पास झालं. दिवाळीचा लक्ष्मीपूजनाचा दिवस होता. एका ठिकाणी आम्ही लक्ष्मीपूजनाचा दिवस साजरा केला आणि तिथे आम्हाला त्या दिवशी रात्री एक खिडकी बाबा त्यांचं दर्शन झालं. हो. आणि ते त्या दिवशी रात्री 12 वाजता, काहीतरी गुरुवार होता, 12 वाजता ते बाहेर येतात आणि ती जी पालखी साईबाबांची निघते त्या पालखीत ते येतात. अदरवाईज ते दिवसभर खोलीत बंद असतात. फक्त एक छोटीशी 1x1 खिडकी असते, त्यातनं आपण फक्त बघायचं आणि दर्शन घ्यायचं. म्हणून त्यांना खिडकी बाबा म्हणतात. ते खिडकी बाबा म्हणतात. तर त्यांचं दर्शन घ्यायचं ठरवलं. त्यांनी आम्हाला तिथल्या लोकांनी सांगितलं की 12 वाजता बरोबर पालखीला या. आम्ही पालखीला आलो. आल्या आल्या पालखीचं दर्शन वगैरे झालं. ते वरती सगळ्यांना भेटतात. तर आम्ही तिथे गेलो आणि आम्ही आपल्या मागं थांबलो होतो, 4 जणच होतो. तर तिथल्या तो प्रमुख जो होता तो त्यांनी आम्हाला हाका मारली. म्हणले मूर्ती इधर आओ. म्हणले आप पैदल पायी परिक्रमा कर रहे हैं ना. म्हणलं हां, आप आगे बैठो महाराज के सामने. मग आम्ही त्यांच्या समोरच बसवलं. आम्हाला त्यांचे आशीर्वाद वगैरे घेतले. दुसऱ्या दिवशी परत आपलं सगळं चालत मौनात असतात का ते? मौनात असतात, बोलायचे नाही त्याच्यावर, फक्त आशीर्वाद द्यायचे. करत करत शूलपाण्याचं जंगल पास झालं. शूलपाण्याच्या जंगलातनं पास झालो आणि आम्ही ही जी सगळी टीमची मुलं होती ही 4घी आता आम्हाला निरोप द्यायला थांबली. बरोबर. मांगीलालकडे आम्ही ह्या सगळ्यांचे पैसे ऑलरेडी देऊन ठेवले होते. आणि मांगीलालने त्या मुलांना सांगितलं होतं की तुमचे 2,500 रुपये माझ्याकडे आलेले, तुम्हाला आता प्रत्येकाला 4घांना 500-500 रुपये मी खर्चाला देतोय. आल्यानंतर माझ्याकडनं 2,000 रुपये घेऊन जावा. निरोप समारंभाचा आमचा कार्यक्रम ठरला. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण आज नाही म्हटलं तरी 4-5 दिवस ते पोरं आमच्या बरोबर जीव तोडून होते, आम्हाला जीवाला जीव देत होती. अक्षरशः एवढीशी वाट असायची, त्या वाटेतनं ते आम्हाला घेऊन गेले होते. आणि म्हणजे एक तर आमचा मित्र खाली खोल दरीत चालला होता, त्याला देखील त्यांनी वाचवलं होतं त्या मुलांनी. काय इतकं सगळं ते हे असताना ते झालं. ते झाल्यानंतर आम्ही निरोप देताना एका मारुतीच्या मंदिरात गेलो. त्या मंदिरात आत गेल्यानंतर आम्ही त्यांनाही घेऊन गेलो आमच्या बरोबर, या 4घांना आतमध्ये गेलो. आम्ही म्हटलं विष्णू नर्मदे हर म्हणून त्या गुरुजींना आम्ही हे केलं. तर तो गुरुजी एकदम संतापला आमच्यावर प्रचंड. बाहेर काय झालं महाराज? परिक्रमा आप परिक्रमा में, लेकिन ये 4 लोग कौन है? महाराज वो हमारे साथ आए थे शूलपानी से हमको निकालने के लिए.
उनको बाहर भेजो, वो नहीं अंदर आना चाहिए. म्हटलं हम भी नाही आएंगे. मस्ती ना आम्हाला, कारण त्यांनी आम्हाला जीव तोडून आणलेलं आहे. आम्ही आत थांबायचं आणि त्यांना ह्यांनी बाहेर काढायचं. म्हटलं ठीक आहे महाराज, हम निकलते बाहेर. आम्ही बाहेर येऊन थांबलो. राजू टेलर म्हणून तिथे एक दुकानदार होता, त्याने आम्हाला तिथे सांगितलं होतं. राजू टेलरला पण मी आर्थिक मदत पाठवत होतो दरवेळेला. तर मग तिथे येऊन बसलो. तर राजू टेलरचे वडील होते. ते म्हणले आत का नाही जाऊन बसलात? म्हणलं नाही बसलो, बाहेरच थांबलो. म्हणलं म्हणजे हे सांगण्याचा उद्देश काय माझा, तर नर्मदा मैया कशी घडवते हा पहिला उद्देश तिथे तुम्हाला लक्षात येईल. नाही आम्ही आपलं आलो बाहेर, सगळेजण पोरं पण होते आमच्याबरोबर. चहा वगैरे घेऊन गेले. थोड्या वेळाने राजू टेलर आला. म्हणलं अरे आत का नाही बसलात? म्हणले चला आतमध्ये जाऊन बसू सगळे. म्हणलं महाराज नको आतमध्ये, कारण म्हणलं असं असं आम्ही आतमध्ये गेलो तर पुजाऱ्याने आम्हाला हाकलून दिलं. त्यांनी शिवी घातली त्याला. आणि त्या राजू टेलरनी गावातले जवळजवळ 50-60 लोक 5 मिनिटात एकत्र बोलवले आणि म्हणले याला इथं बाहेर काढायचं पुजाऱ्याला. हा आपल्या जीवावर जगतोय, आपण याला सगळं पुरवतोय, म्हणून हा परिक्रमावाल्यांना जेवण किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी हे करतोय. आजच्या आज याला बाहेर काढायचं मारून. बरं, मी सगळ्यात गरम डोक्याचा मी त्यांना विनंती केली. म्हणलं महाराज असं नका करू, त्यांची काही प्रथा असेल काय, असं आपण कशाला. आज आम्ही आज आहोत, उद्याला आम्ही नाही आहोत. तुम्ही त्याला बाहेर काढणार, उद्याला परिक्रमावासी येणारच आहेत, त्यांची सोय कोण करणार? हो बरोबर आहे. तुम्हाला दुसरा माणूस तर मिळाला पाहिजे, तुम्ही त्याला समजावून सांगा, पण अशा पद्धतीने त्याला काढू नका. ही माझ्या स्वभावात झालेला पहिला नाहीतर कोणी का रे म्हणलं तर आपण अरे म्हणजे ते डोक्यात भयंकर भिंतात. तिथनं स्वभावाला सुरुवात झाली की नाही आपण परिक्रमेतो, समोरच्याचं म्हणणं आपण ऐकूनच घ्यायचं, कारण आपण परप्रांतात आहोत. आपण ते करतायत मैया आपल्याकडनं परिक्रमा करून घेते, ती ह्याच्यातनं आपली परीक्षा पण बघू शकते. बरोबर आहे. म्हणून आम्ही तिथनं बदल केला. आम्ही तिथनं निघालो. म्हणलं त्याला कोणी काहीही करू नका. आम्ही त्यांच्याकडनं शब्द घेतला आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला गेलो. असं करत 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 परिक्रमा रोज आमचं जवळजवळ सकाळी 6 वाजता 5-5:30ला उठायचं, हातपाय धुवायचे. नर्मदा मैया जवळ असायचीच असं नाही, त्यामुळे हातपाय धुवायचे. चहा मिळाला तिथं आश्रमात, चहा घ्यायचा, आरती करायची. आरती झाली की निघायचं. सूर्याला नमस्कार, त्या जमिनीला नमस्कार, कारण आज आपण त्या जमिनीवरनं जाणार. नमस्कार करायचा, निघायचा. माझा झब्बा आणि पायजमा हा ड्रेस एक होता. शबनम एक जवळ ठेवलेली होती आणि सॅक. शूल पाणी संपल्यानंतर आम्हाला सॅक घेणं गरजेचं होतं. आता तर काही सामान पण हे करू शकत नव्हतं. आमच्या बरोबर सगळं परत रोज आमचं चालणं 40-45 किलोमीटर व्हायचं रोज. रोज खूपच चाललात तुम्ही. प्रचंड चाल, म्हणजे तिने चालवून घेतलं, आम्ही नाही चाललो. मला आजही जर का कोणी म्हणलं तर नाही चालू शकत. तर 40-45 किलोमीटर चालायचो. दुपारी 12-12:30 वाजले की कुठे असेल तिथे विश्रांती घ्यायची. मिळाले 2 घास तर खायचे. तर नर्मदेहरा पुढं आम्ही कुठेही बिस्लरीचं पाणी प्यायलो नाही. जे तिथलं पाणी असेल तेच पाणी आम्ही प्यायचो. आपण जी म्हणतो ना 12 गावचं पाणी प्यायलं, हे असं असतं. तर तिथे जे ज्या ठिकाणी जे जे पाणी असेल, एका माठात तर गढूळ पाणी होतं, ते आम्ही पिलं. पण आम्हाला कोणाला कुठलाही त्रास झाला नाही त्या ह्याच्यात. श्रद्धा करत करत रोज परिक्रमा सुरू झाली. एक दिवस दुपारी आम्ही एका घरापाशी पोचलो. नर्मदे हर म्हटलं. तर आतनं आम्हाला आवाज आला, महाराज भोजन पाहोगे? आता भोजनाची तर वेळ आहे, नाही कसं म्हणायचं. म्हणलं हां, कितनी मूर्ती आहे? तिथे आपल्याला मूर्ती म्हणतात. कितनी मूर्ती आहे? म्हणलं 4 आहे. तो थोडी देर बैठ जाओगे? म्हणलं हां. आम्ही आपल्या आत बसून राहिलो तिथं आणि बसलो. एक 10 मिनिटांनी एक 4-5 मुलं तिथे त्या अंगणामध्ये खेळायला आली. ती खेळताना आम्ही बघितलं. मग नंतर त्या माऊलीने आम्हाला भोजनाला आत बोलवलं. आम्ही भोजन वगैरे केलं. मी एक नियम केला होता, ज्या ज्या ठिकाणी आश्रमात राहील, ज्या ज्या घरात राहील, त्या त्या घरात लहान मुलं दिसली तर त्यांचं पूजन करायचं. अच्छा. मुलगा असेल तर शंकर आणि मुलगी असेल तर पार्वती मैया.
मग त्याच्यासाठी आम्ही सगळं बरोबर घेतलं होतं. कुंकू घेतलं होतं, अच्छा. हां. ओलं कुंकू घेतलं होतं पायावरती स्वस्तिक काढायला, सुवासिक अस्तर म्हणून कस्तुरी घेतलेली होती त्यांच्या पायाला लावायला, आणि भेटवस्तू म्हणून माळा असतील, काही पैसे असतील, मी पैसे भरपूर ठेवले होते सुट्टी. असं सगळं बरोबर घेतलेलं होतं. आणि ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या त्या ठिकाणी आम्ही ते सगळं त्यांची पूजा करायचो. तर हे सगळं झाल्यानंतर आम्ही ती मुलं आली बाहेर, आम्ही बसलो होतो, मुलं बाहेर आली. म्हणलं पूजा करायची यांची. म्हणलं पूजा बिजा केली. त्या माऊलीला सांगितलं म्हणजे यांची पूजा कर. म्हणलं आपका भोजन हो गया? नाही ना हो गया. म्हणलं नाही हो गया म्हणजे? तर आम्ही विचारलं, आता जवळजवळ 2:30-3 वाजलेले होते. म्हणले हमारे घर में वो मैये की मूर्ति आई थे ना आप लोग, तो माँ ने बोला है कि आज आपका खाना बाद में, पहले वो मूर्ति को खाना देने का है मेरे को. म्हणून माऊलीने आम्हाला ते जेवण वाढलं त्या मुलांचं. आणि मग ती मुलं आम्हाला सांगितलं की आईने आम्हाला, मम्मीने आमच्या सांगितले की मी आता कामाला जाईन. अरे बापरे. मी काम करून संध्याकाळी येईन, आल्यानंतर येताना पैसे कमवून आणि त्याच्यानं धान्य आणि स्वयंपाक करेन आणि मग तुम्ही जेवायचं. बापरे. घळा डोळ्यातनं पाणी आलं. आणि त्या दिवशी निर्णय केला की दुपारचं जेवण बंद, नाही जेवायचं कोणाकडे. कोणाच्या पुढचा घास आपल्याला येता कामा नये, कारण ही लोक सांगत नाहीत. हो. परिक्रमा वाचली म्हणजे त्यांच्या दृष्टीने परमेश्वर. अगदी. हो. आपल्याकडे 12 वाजता जर का कोणी दारावरची बेल वाजवली मी जेवत असेल तर मी ताट खाली सरकवतो, त्याला दरवाज्यात जाऊन त्याच्याशी बोलतो, त्याला तिथनंच घरातनं बाहेर काढतो. आत पण ये म्हणत नाही, ही संस्कृती. पण मला संस्कृती कळली तिथे, संस्कार कळले तिथे. गुजरात आणि मध्य प्रदेशच्या लोकांच्याकडनं हेच शिकायचंय की माणुसकी काय असते. बरोबर. मलाही माहिती आहे ना, माझ्या घरात आज जर का कोणी आलं 12 वाजता तर नाही मी पटकन त्याला घरामध्ये जेवायला देऊ शकत, पण तिथे घासातला घास काढून द्यायची पद्धत त्या लोकांच्याकडे होती. रडलो आम्ही त्या दिवसापासून. दुपारचं जेवण बंद, जिथे मुक्कामी जाऊ तिथे जे मिळेल ते खायचं. आम्ही ग्लुकोजचं पाणी बरोबर ठेवायचं, बिस्किटाचे पुडे ठेवायचं. आम्हाला वाटेत लहान मुलं दिसली तरी आम्ही ते 5-5 रुपयाला पुढे मिळायचे ते बिस्किटाचा पुडा. आणि मुलांच्या चेहऱ्यावरती तो एवढा आनंद असायचा, तुम्ही पैसे दिले तर आनंद नसायचा. 5 रुपयाचे डॉलर मी घेतलेले होते, त्याचा आनंद नाही, पण बिस्किटाचा पुडा मिळाला ना की भयंकर आनंद व्हायचा त्यांना. आणि आम्ही ते सगळं करत 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 हे अशा पद्धतीने परिक्रमा चालू केली. एके ठिकाणी चालत असताना परिक्रमा म्हणल्यानंतर लोकांचं प्रत्येकाचं म्हणजे एकच आहे की तुम्हाला अश्वत्थामा दिसला का? हो. हे बघा, शेवटी मनीभाव तो तुम्हाला दिसतो. आपल्यामध्ये काय गुण असतील काय नाही हे आपल्याला माहित नाहीत, पण आपण त्या भावनेतनं जर का परिक्रमा करत असू तर प्रत्येक माणसागणिक आपल्याला मैया आणि शंकर महाराजांचं दर्शन होत असतं. आणि आम्हाला तसंच झालं. लहान लहान मुलांच्या रूपात आम्हाला मैयेने दर्शन दिलं. त्या उत्साहामध्ये आम्ही चालत होतो. 40-45 किलोमीटर चालणं अशक्य आहे. एक दिवस तुम्हाला सांगितलं तर खोटं वाटेल, 62 किलोमीटर आम्ही चाललो. आसाराम बापूंच्या आश्रमात आमचा मुक्काम होणार होता त्या दिवशी. आसाराम बापू तर आतमध्येच आहे, परंतु त्याच्या आश्रम आजही चालू आहेत. आजही त्या आश्रमांमध्ये जेवण दिलं जातं. आम्हाला काही केल्या अंधार झाला, 8, 8:30, 9 वाजले तरी आम्हाला आश्रम मिळेना. आम्ही वेड्यासारखे फिरत होतो, वेड्यासारखे आतमध्ये. चकवा लागला म्हणतात तसं झालं होतं आणि आम्हाला काही केल्या आश्रम मिळाला नाही. शेवटी काय करावं काय नाही, नर्मदे हर जोर जोरात आम्ही आवाज दिले. तर आतमध्ये आम्हाला आवाज आला, दिवा दिसला बारीक अंधुकसा. आम्ही तिथे गेलो. आसाराम बापूंचा आश्रम होता. त्यांच्या सेवकांनी आम्हाला गरम गरम जेवण करून वाटलं. ते काय आहेत काय नाही आपल्याला माहिती नाही, परंतु तिथे सेवा आजही चालते. ती सेवा घेतली आणि सकाळी आता बाहेर पडायचं तर कसं जायचं म्हणून काही केलं. आम्हाला असं इकडे इकडे बघत होतो, वरनं 2-3 पक्षी जाताना दिसले. हा आदेश आहे, त्या मार्गाने जायचं. आम्ही त्या मार्गाने बाहेर पडलो. आम्ही पुढे रोडला लागलो. हे सगळं करत असताना अजून एका ठिकाणी आम्हाला अनुभव आला की आम्ही सगळे परिक्रमेत चाललोय भरभर भरभर, कारण आमची चढावड असायची कसं फास्ट जाऊ ते. चालत असताना एका मैयेने आम्हाला हाका मारली, नर्मदे हर महाराज, केला लो. आमच्या बरोबरचे जेवढे सगळे होते ते सगळे पुढे निघून गेले होते. मी एकटा मागं होतो. मी थांबलो. म्हणलं काय केलेलं? आपली कितनी मूर्ती? म्हणलं 4 मूर्ती आहे. तिने 1 डझन केळी माझ्याकडे. आधी आमचं सामान आम्हाला त्याच्यात ही केळी अजून बरोबर.
असं करत 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 निघालो आणि त्या दिवशी रात्री आम्हाला चकवा लागला. आम्ही शेतात एका गेलो आणि त्या शेतातनं आम्ही काही केलं बाहेर पडेना. आम्ही खूप फिरलो बरं. त्या दिवशी आमच्या मोबाईलच्या बॅटऱ्या देखील डाऊन झाल्या. आम्ही नेमकी मोबाईलची बॅटरी म्हणजे आपली बॅटरी घ्यायची ती पण विसरलो. या सगळ्या प्रकारामध्ये आधी एक सांगायचं राहिलं माझ्याकडनं. वेळू गावामध्ये आमच्याबरोबर नंदकिशोर वाईकर म्हणून जो होता त्याच्या पायाला खड्डे पडले खूप. अरे बापरे. आणि तो काही केल्या चालू शकेना. म्हणून मग आम्ही काय केलं की त्याला गाडी करून दिली, त्याला वेळू गावात दवाखान्यात ट्रीटमेंट दिली आणि त्या वेळू गावातनं आम्ही एक रिक्षा केली. मग त्या रिक्षेतनं तो पुढे जायचा. ह्या सगळ्या याच्यामध्ये आमच्याबरोबर एक महाराज जॉईन झाला होता. अच्छा. तो महाराज त्याच्या बरोबर असायचा. ते दोघं रिक्षेतनं जायचा. मग आम्ही आमचं पाठीवरचं सामान त्याच्या रिक्षात ठेवायचो. त्याला सांगायचं तू पुढे जा आश्रमात. साधारण 40 किलोमीटरच्या आसपास जो आश्रम असेल त्या आश्रमापाशी तू जाऊन थांब, आम्ही तिथे पोहोचू. आम्हाला पोहोचायला संध्याकाळी होणार, तू 10 मिनिटात अर्ध्या तासात पोहोचशील. त्याप्रमाणे तो ती व्यवस्था करत होता. आणि त्या दिवशी आम्ही नेमके सकलो. आम्हाला काही वेळा रस्ता सापडेना. शेतात चिखल म्हणा, चिखल पायात आणि शेत एवढं वाढलेलं, भीती वाटायला लागली. पायाखाली काही आलं काय करा. आम्ही मोठमोठ्यानं ओरडत होतो पण काही केले आम्हाला कोणी साथ दिली नाही. शेवटी नंदू वाईकरचा आम्हाला फोन आला. तो ज्या आश्रमात उतरला होता तिथनं. कारण म्हटलं महाराज आम्ही असा रस्ता चुकल्यानं आम्हाला काही माहिती नाही कुठे जायचं काय जायचं आणि कुठे तेही माहिती नाहीये. तर म्हटलं आम्ही एका लोकेशनला आलो की तिथं फोन लावू, मग तू फोन कर. आता फोन करू नको, आमच्या बॅटऱ्या पण संपलेल्या आहेत. शेवटी मी त्यांना सुचवलं सगळ्यांना, आमच्या तिघांना, म्हटलं आपण आल्या रस्त्याने परत मागे जाऊ. आपण जिथे म्हणलं मला त्या एका बाईनी केळी दिली आहेत ना, आपण तिच्या तिथपर्यंत जाऊ. तिथे तर वस्ती आहे. आम्ही तिथपर्यंत आलो आणि तिथे आवाज दिला. तिथे म्हणजे खाली आली. म्हणलं अभी तक आप इधर ही है. मतलब हम तो रास्ता चूक गए. अरे बाप रे, आप तो कब से निकलना चाहिए था यहाँ से. मतलब अभी देखो हमारा एक लड़का उधर या आश्रम में पहुंचा है. म्हणून आम्ही त्या आश्रमाचं नाव दिलं, फोन लावला. त्यांचं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं 5 मिनिटं तुम्ही इथे थांबा, ती लोक इथे येत आहेत तुम्हाला द्यायला. अच्छा. तिथून फक्त 1 टर्न मारायचा होता. म्हणजे जसं मी आता तुम्हाला विचारलं ना, डावीकडे वळायचं का उजवीकडे वळायचं, उजवीकडे वळायचं, सरळ यायचं की लोटस कोट, एवढंच अंतर होतं. तेवढ्या वेळात ही सगळी लोक आली. पण आम्ही 3 तास जे काय शेतामध्ये भरकटलो होतो, मिरॅकल. हो, मिरॅकल. एवढ्या ह्याच्यामध्ये पायाखाली काही आलं नाही, काही नाही, ही त्या मैयेचीच कृपा. हो, हा मानला तर तुमचा अनुभव आहे. अनुभवच आहे. त्या माऊलीकडे आम्ही म्हणजे शेवटी आम्हाला यावं लागलं सगळ्यांना. परत मी थांबलोच होतो पण यांनाही यावं लागलो. आणि मग तिथनं त्या लोकांनी आम्हाला तिथून त्या आश्रमामध्ये नेलं. मग दुसऱ्या दिवसापासून परत आमचं सुरू झालं. तिथून आम्ही पुढे जात होतो. परत जंगलाचा रस्ता लागला. जंगलाच्या रस्त्यावरनं आम्ही जात असताना वेडेवाकडी वळणं होती. ते करत असताना किरण वाईकर एक डोंबोलीच्याच आमच्याबरोबर कामत जोडी होती बरोबर, नवरा बायको, ते आमच्या बरोबर होते. तर आम्ही असे चाललो होतो. ते सगळे पुढे होते, मी मागं होतो. एक मनुष्य दिसला आम्हाला, एवढाच होता. नर्मदे यार म्हणत सगळे पुढे गेले. पण ज्यावेळेला मी गेलो, मला जाताना जरा थोडंसं बघा, मी थोडंसं आध्यात्मिक ह्याच्यामध्ये गेलो असेल म्हणा, किंवा मला काय परमेश्वराने हे केलं असेल त्याप्रमाणे मला ते सुचत होतं. मी त्या माणसाजवळ थांबलो. म्हटलं नर्मदे हर महाराज, नर्मदे हर. मी माझ्या खिशातनं 10 रुपयाची नोट काढली, त्याच्या खिशात ठेवायला लागलो. तो घेईना, काही झालं ते. म्हणलं महाराज आप कौन है, हमारा ये नहीं लेने गए की आप. नाही. म्हणलं महाराज आपका, त्याचे जे केस होते ना एवढे होते. अच्छा. गमेलीच्या पेक्षा मोठे. माझ्या याच्यात मी फोटो काढलेले. म्हणलं महाराज थोडासा उपर करू ना, आणि ते इथपर्यंत होता, त्यामुळे दिसत नव्हतं काही. अश्वत्थामा डोक्यात आला तोपर्यंत हे पुढे गेलेले होते. तो म्हणला मेरे सिर को बहुत दर्द हो रहा है. अच्छा. तुमच्या गुंडाळीला. मग मी किरण वाईकरला आवाज दिला. म्हटलं किरण इकडे. तर त्या कामतबाई पण आमच्याबरोबर ते मागे आली. त्यांना म्हटलं तुमच्याकडे गोळी आहे का कुठली, यांना त्रास होते. किरणकडे कॉम्बी प्लॉन होती. म्हणजे दे त्यांना ती गोळी.
म्हटलं महाराज हे थोडासा अगदी किंचित मी आपला तो असा खाली ओढायचा तो. त्यांनी तो शेवटपर्यंत वर केला नाही केलं. काय माहिती मी आपले त्या 10 रुपये खिशात ठेवले, खाली वाकून नमस्कार केला, नर्मदे हर म्हणलं. आम्ही पुढे गेलो. काका आम्ही हेतून तिथपर्यंतच गेलो असेल 10 फूट. आम्ही मागं बघितलं तो मनुष्य 1 किलोमीटरपर्यंत मागे गेलेला होता. त्या स्पीडने गेला असेल विचार करा. दिसला नाही जाताना, फक्त गेलेला असा दिसला आम्हाला. तिथून तेवढ्या अंतरात जाऊन आम्ही फक्त मागे बघितलं. हा विश्वास ठेवा, अगर ठेवू नका. हा आलेला अनुभव. काय माहिती त्याच्या रूपात आपल्याला दर्शन झालं असेल. आणि सुदैवाने मी ज्यावेळेला त्याच्या जवळ जात होतो त्यावेळेला मी माझा फोन चालू केलेला होता, कारण मी फोन परिक्रमेत बंद ठेवायचो. काही एखादं वाटलं तरच बरोबर, पण मला जसं ते वेगळं वाटलं म्हणून मी फोन चालू केला. मी पटकन त्याचे 2-3 फोटो काढून घेतलेले होते. त्यामुळे माझ्या पुस्तकामध्ये तो फोटो टाकलेला आहे. फोटो आला. आणि मुख्य म्हणजे तर हे सगळं करत 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 आम्ही तिथून पुढे गेलो. त्या पद्धतीने सगळी परिक्रमा पूर्ण झाली. डोंगरी गावामध्ये लाली म्हणून 2 मुली आहेत की ज्या तिथे शिकतात. आणि त्यांचं घरामध्ये आई दिवसभर पंचक्रोशीत जाऊन सामान गोळा करते, जेवणाचं किंवा ह्याचं. तर ती घरी येते. तिथून आल्यानंतर त्यांचं हे सगळं चालू होतं. असे अतिशय गरीब वडील नव्हते. वडील गेलेले. छोटंसं देऊळ होतं. आम्ही त्या दिवशी तिथे मुक्काम केला. त्या दोन्ही मुलींनी आमचं एवढं स्वागत केलं आई येईपर्यंत. आणि ते सगळं झालं. त्या वर्षीपासून आम्ही तिथे पण खूप मदत करायला सुरुवात केली. आणि एवढंच नाही तर पुण्यातल्या लोकांना देखील आम्ही त्यांचे फोन नंबर देऊन त्यांना तिथे मदत पाठवायला सांगितलं. ब्राह्मण कुटुंब होतं. पण तुम्ही मदत कशी पाठवता? आम्ही त्यांचे हे आणले होते, काय अकाउंट नंबर आणले होते. त्यांना अकाउंट उघडायला लावली होती. आम्ही एक दिवस काही वेळेला मुक्काम असायचा आणि ते सकाळी गेल्यावर आम्ही सांगायचो. आणि सुदैवाने मोदींनी त्याला 0 बजेटला अकाउंट उघडायला. बरोबर. त्यामुळे त्यांना सगळ्यांना अकाउंट उघडायला लावले. त्यानंतर त्यांचा अकाउंट नंबर फोटो घेऊन लोकांना तो पाठवायचा की त्याच्यावर ते पैसे पाठवायचे. असं करत 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 आम्ही ही मदत सगळी हे केली. आणि बघता 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 94 दिवस कसे गेले आमचे आम्हाला कळले नाही. शेवटचा टप्पा आला परिक्रमेचा. आणि मग जीव आला आमच्या. हे सगळं करत असताना वाटेत जे जे आश्रम लागले, मग त्यामध्ये श्रीराम महाराजांचा आश्रम असेल, त्याच्यानंतर तुमचे बालकृष्ण म्हणून एक जण आहेत, त्यांचा एक आश्रम होता. तेली भट्टियांना गेलो होतो. त्याच्यानंतर तुमच्या गगन प्रतापे बालोदचे प्रतापे महाराजांच्याकडे मुक्काम. प्रतापे महाराजांच्या इथे तर वरती मजला बांधायला देखील आम्ही आर्थिक मदत वगैरे केलेली होती. त्याच्यानंतर आत्ताचे ते परिक्रमा जी 1 दिवसाची परिक्रमा आपण करतो ना, उत्तरवाहिनी त्या महाराजांच्याकडे आमचा मुक्काम कायम असायचा. हे सगळं करत 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 आम्ही छान पद्धतीने ही परिक्रमा 94 दिवसात रेकॉर्ड ब्रेक आहे. म्हणजे काय माहिती नाही, एकही दिवस कुठे मुक्काम नाही. मी तर एकाच ड्रेसवरती 94 दिवस रोज तोच घालायचा, तोच रात्री धुवायचा, तोच दुसऱ्या दिवशी सकाळी घालायचा. असं करत करत ही परिक्रमा पूर्ण केली. कुठेही आम्हाला NSInची गोळी पण लागली नाही. शाबास. आणि परिक्रमा करत असताना एका टप्प्यावरती आम्हाला धर्माधिकाऱ्यांची गाडी आली होती भेटायला. त्या परिक्रमेत ते आले होते. तर ते फोन करून त्यांनी कन्फर्म केलं. आणि त्याच वेळेला प्रतिभाताई चितळे आणि त्यांचे मिस्टर सुधीर चितळे हे त्याच गावामध्ये तिथे मदतीसाठी ते फिरत. तर जसं आम्ही चालत येत होतो तसं आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला यायला एवढा वेळ. म्हणजे ठीक आहे आम्ही इथे थांबतो. मग ते थांबले. मग धर्माधिकाऱ्यांची बसही तिथे थांबली. आम्ही चालत होतो तर धर्माधिकाऱ्यांनी आम्हाला फोन केला, कुठे आहात तुम्ही? म्हणलं आम्ही अमक्या ठिकाणी. म्हणले थांबा, म्हणले मी तिथेच आलो, म्हणले तुमच्या मागच आहे, म्हणले मी 1 10 किलोमीटर मी तिथेच येतो, मग मी पुढे जाईन. मग चालेल. धर्माधिकाऱ्यांची गाडी आली. गाडीमध्ये बरेचसे ओळखीची पण लोक होते. आम्ही पायी चालतोय म्हटल्यानंतर आणि 2 किलोमीटर अंतर राहिलेलं होतं. चितळे मॅडम तिथे थांबलेल्या होत्या. पण ही सगळी लोक गाडीतनं खाली उतरली आणि तुमच्या बरोबर आणि आमच्या बरोबर चालत आली. गाडी पुढे गेली.
त्या दिवशी मग तिथे गेल्यानंतर आम्हाला छान पक्वान्नाचं जेवण मिळालं. धर्माधिकाऱ्यांचा सगळा तो खूपच बरोबर होता. बरोबर. मग त्यांनी त्या दिवशी आमची जेवणाची व्यवस्था तिथे सगळ्यांची केली. आणि त्या दिवशी प्रतिभाताईची त्यावेळी म्हणले की उदय जोशी जिथे असेल तिथे जिथे माणसांचा गोंधळ असेल म्हणजे माणसांचा समूह असेल तिथे उदय जोशी नक्की आहेत. कारण म्हणले आम्ही यांना सांगितलं तर तुम्ही गाडी घेऊन पुढे या, तर हे सगळे तुमच्या बरोबर आहे. अशा पद्धतीने हे सगळं करून आम्ही 94 दिवसाची परिक्रमा आम्ही हो हो म्हणता म्हणता मैयाने अतिशय चांगल्या प्रकारे करून घेतली. अनुभव भरपूर आहेत. पुस्तक लिहिलेले, पुस्तकाचं प्रकाशन झालं. 1000 प्रती काढलेल्या त्या प्रती सगळ्या संपल्या. काही फक्त निवडक 4-5 प्रती शिल्लक राहिलेल्या होत्या. त्यातले आज तुम्हाला द्यायला एक आणलेली आहे. नर्मदेचे अनुभव काय असतात आणि हे सगळं लिहायचं म्हणून एकांतात कुठेतरी जायचं म्हणून माझे गुरुवर्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या फुलगावच्या आश्रमामध्ये गेलो. आणि आश्रमात म्हणलं मला राहायचे महाराज 3-4 दिवस, मला लिखाण करायचं, जा म्हणले. म्हणून त्यांनी मला रूम दाखवली. त्या रूमचं नाव होतं नर्मदा. ती म्हणले उदय माझी रूम आहे, मी ती कोणालाही देत नाही. खाली गर्दी झाली की मी तिथे जातो. त्या रूममध्ये बस आणि तुला काय लिखाणाचं. तिथे केलेले हे सगळं लिखाण आहे. आणि हे तिथनं प्रकाशन झालं. अतिशय चांगल्या पद्धतीने सगळं केलं. माताजी स्वतः प्रकाशनाच्या कार्यक्रमाला होते, गिरीश बापट होते. त्याच्यामध्ये सगळं वर्णन तर केलेलंच आहे. अनुभव हे आपण सांगण्यापेक्षा प्रत्येकाने अनुभव घ्यायचे असतात. बरोबर. कारण ह्याच्यामध्ये माझं वैयक्तिक मत असं की कोणी कोणाची टिंगल होता कामा नये. म्हणजे एखादी गोष्ट मी सांगताना समोरच्याला ते खरं वाटेलच असं नाही, तो बाहेर घेतलं बोगस आहे काहीतरी, काय सांगता असं कधी असतं का. त्याच्यापेक्षा तुम्ही अनुभव घ्या, तुम्ही फिरा. प्रत्येकाला बसच्या परिक्रमेत देखील अनुभव येत असतो. बरोबर आहे. मला आलेला आहे बसच्या परिक्रमेत अनुभव. मी आज तो सांगितलेला नाही आहे मुद्दाम, त्या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे. त्यामुळे तुम्ही अनुभव घ्या, परिक्रमा करा. ज्यांना ज्यांना कोणाला पायी परिक्रमा शक्य नसेल त्यांनी बसनी परिक्रमा करा. अगदी बसनी नसेल तुम्ही हल्ली टेम्पो ट्रॅव्हल पण पुण्यात बरेचसे जण घेऊन जातात. हळबे काकू म्हणून आपले आहेत, ते पण नेतात. 10-12 दिवसांची असते आणि प्रत्येक मॅक्झिमम ठिकाणी त्यांना जेवढ्या ठिकाणी नेता येईल तेवढ्या ठिकाणी ते तुम्हाला घेऊन जात असतात. तेव्हा अशा पद्धतीने नर्मदेचं पावित्र्य राहण्यासाठी म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी करा. आणि या सगळ्यातनं मी एक नक्की केलं की आमच्या 4 जणांची परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर आम्ही पुढे सलग 3 वर्ष कोरोना व्हायच्या आधीपर्यंत आम्ही दरवर्षी तिथे 10-15 दिवस जायचो. मी एक सर्टिफिकेट बनवून घेतलं होतं. मी आज तुमच्याकडे मुक्काम केला असेल तर तुमचं नाव वगैरे मी सगळं लिहून घेतलेलं असायचं, डायरी लिहिलेली असायची रोज. मी त्यांच्या नावाने ते सर्टिफिकेट तयार केलेलं आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्या फॅमिलीला ते सर्टिफिकेट लॅमिनेशन केलेलं भिंतीवर लावण्यासाठी दिलं. आजही मला नर्मदेचा मैयतनं फोन येतात की उदय जोशी आम्ही पण पुण्याचे होतो, आम्ही तुमचं सर्टिफिकेट तिथे बघितलं, तिथे नंबर लिहिलाय म्हणून आम्ही तुम्हाला फोन केला. ते सगळ्या आठवणी निघेल जातात. बऱ्याचशा आश्रमांना मैयानी म्हणा, महाराजांच्या कृपेने म्हणा, मला त्यावेळेला माझा धंदाही जोरात होता, मला सगळं मिळत होतं. त्याच्यातनं मी मॅक्झिमम आश्रमांना मदती केल्या. काही ठिकाणी स्वच्छतागृह बांधली, काही ठिकाणी मोदींनी सोलर लाईटची सिस्टीम केली होती. माझ्याकडे गॅस एजन्सी असल्यामुळे माझ्याकडे सोलर लाईट्स होते. 100 सोलर लाईट्स पण मी घेऊन गेलो होतो. टप्प्याटप्प्याने मी मागून घेत होतो. ते यायचे, मग तिथून ते त्या ठिकाणी ते वापरायचं. मुलांना तिथल्या समज द्यायचो की शिकलं पाहिजे, मोठं व्हायचं पाहिजे. म्हणजे जेवढं काय आपल्याला करता येईल तेवढं होतं. आणि सगळ्यात अतिशय महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपण जे स्वच्छता म्हणत होतो, ही जी मोदींनी सुरुवात केली स्वच्छ भारत, आम्ही ज्या ज्या घाटांवरती गेलो त्या घाटावरती आम्ही बसनी ज्या वेळेला परिक्रमेला गेलो त्यावेळेला पहिल्या दुसऱ्या बसच्या परिक्रमेमध्ये आम्ही 40 खराटे नेलेले होते लाकडू लावून धर्माधिकाऱ्यांच्या गाडीत. आणि आम्ही प्रत्येक घाट स्वच्छ करायचो मग स्नानाला जायचो. जसं आम्ही ते करायला लागलो तशी ती गावातली लोक यायची, कोणी गमेले घेऊन यायची, कोणी पुठ्ठे घेऊन यायची, ते उचलायचे, केरे करायचे. पायी परिक्रमेमध्ये आम्हाला हे घाट सगळे स्वच्छ दिसायला लागले. शाबास. ही झालेली तिथली प्रगती आमच्यामुळे नाही, निमित्त असतो आपलं. पण ते मोदींची संकल्पना त्या लोकांनी ती मनात लावून घेतली. त्या दिवशी आमचा प्रकार बघितला आणि सगळे घाट स्वच्छ राहायला सुरुवात झाली. अरे वा, हा एक क्रांती झाली, खरंच क्रांती झाली. अशा पद्धतीने ही सगळी परिक्रमा पूर्ण झाली. परिक्रमा पूर्ण होत असताना पुण्याच्या यायचं, पुण्यातली काही टीम आम्हाला न्यायला आली ओंकारेश्वरला आम्ही निघालो. साईबाबाचं दर्शन घेतलं येताना आणि रांजणगावचं दर्शन घेतलं. रांजणगावचं दर्शन घेऊन आम्हाला माहिती नव्हतं, आम्ही पुण्यात आलो तर आम्हाला
बालगंधर्वांना आतमध्ये आल्यावर नागनाथ पारापासून आम्हाला पुढे जाताच येईना, एवढं प्रचंड गर्दी होती. हा. कसली गर्दी काय गर्दी, गाडीत असल्यामुळे काहीच कळेना आम्हाला. बँड वाजत होते, तुमचं सनई स्वागत चौघडे आहे. वाजत होते. आम्ही तिथेच उतरलो, म्हणलं आता गाडी कुठं नेणार या गर्दीतनं पायी. बघतो तर सगळा मॉब, अक्षरशः अख्खी सदाशिवपेठ आमच्या स्वागतासाठी हजर होती. 2,500-3 हजाराच्या वरती मॉब होता. आणि संपूर्ण नागनाथ पारापासून ते आमच्या घरापर्यंत निंबाळकर तालमीपासून सगळ्या बाजूनी गुड्या उभ्या केलेल्या होत्या. अरे वा. रेग्युलर गुड्या आपण ज्याची उभी करतो ना, तशा सगळ्या गुड्या उभ्या केलेल्या होत्या. बग्ग्या आणलेल्या होत्या, बग्ग्यातनं आमचं स्वागत केलं. माझी मिसेस मला न्यायला आली होती, माझी नात आली होती. पुण्यातले सगळे आमदार खासदार तेही सगळेजण स्वागतासाठी आले होते. अशा पद्धतीने भव्य रीतीने आमचं स्वागत केलं आणि त्यांनी भारावून गेलो. मग पुढे या सगळ्या गोष्टी आम्ही करत राहिलो, आजही करतोय. आजच फोन आला मगाशी, इथे आल्यानंतरच एक बद्री म्हणून बडवानीचा फोन आला होता, महाराज आप कभी आओगे. कारण 3-4 वर्ष गेले नाही. आणि या लोकांना एक नक्की असायचं की बाबा नर्मदा जयंतीला हा मनुष्य काही ना काहीतरी मदत पाठवायचा. पण माझी स्वतःचीच आर्थिक अडचण खूप आल्यामुळे मी त्या काही गोष्टी करू शकलो नाही. कारण कोरोनामध्ये माझा धंदा चौपट झाला, मी कर्जबाजारी झालो, माझी घरं गेली, अनेक गोष्टी झाल्या. मला सांगायची लाज वाटत नाही, पण हे घडलं. मी कोणाला बुडवलं नाही, काही नाही. पण लोकांचे पैसे घेतले, ते कोरोनाच्या काळामध्ये धंदा बुडल्यामुळे देऊ शकलो नाही. परंतु ते आता परत मैयेच्या कृपेने, सगळ्या थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने परत माझा धंदा पूर्ववत सुरू झाला. हनुमान जयंतीपासून व्यवसाय पण सुरू झाला. आणि तुमचा फोन आला हे मी तेच एक डोक्यात ठेवलं की आपलं सगळं चांगलं व्हायला आलं, नर्मदा मैयाने आपल्याला हाक मारली. म्हणून मी त्यांना म्हणलं मी काही झालं तरी नक्की येतो. मला 4-5 दिवस फक्त त्या कामाचं ते सगळं जरा मार्गी लागणं चाललेलं होतं. माझी पतसंस्था आहे ती पण काही अडचणी. आणि हे सगळं करत असताना मी एक शिकलो, मला शिकवलं नर्मदेने की माणसं ओळखायला शिका. मी ज्यांना ज्यांना मोठं केलं ते सगळे माझ्या विरोधात गेले. मी राजकारणामध्ये कोणाचाही विरोधक नाही, मी कोणाचा प्रतिस्पर्धी नाही. परंतु या सगळ्या गोष्टींमुळं मला जो काय मानसिक त्रास झाला, मी बुडलो गेलो. पण आज पुन्हा पूर्ववत मला त्यांनी सगळ्यांनी उचलून धरले. आयुष्यामध्ये रात्र आली पण दिवसही परत येतोच हे मी लक्षात ठेवलं. आणि मला रोज मी नर्मदा मैयाचा अष्टक म्हटल्याशिवाय झोपत नाही. सकाळी देखील आंघोळीच्या वेळी अष्टक चालू असतं. माझी पूजा पाठ सगळ्या नित्य नियमाने आजही चालू आहे. सुदैवाने दिवाळीला जायची इच्छा आहे. परत 15-20 आश्रमामध्ये जाऊन तिथल्या लोकांना भेटून येतं. भले महिनाभर गेला तरी चालेल, कारण आता मागे व्याप काही नाही आहे. त्यामुळे जायची इच्छा आहे. मैयेने महाराजांनी तिथं पोचवावं एवढीच प्रामाणिक इच्छा आहे. आपण विजयकुमारजी आणि ताई आपले मनापासून धन्यवाद मानतो की खरोखर आज परत मला एकदा नर्मदा परिक्रमा केल्याचा आनंद मिळाला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.